तर तिथीनुसार ना शिवजयंती आहे, त्यासाठी तिथं छान असं डेकोरेशन केलेलं विथ लाईटिंगसुद्धा एवढं छान केलेलं ना. त्यासाठी आम्ही बघायला गेलो की कसं तिथं डेकोरेशन लाईटिंग केलं आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आज कुरवड्या करायच्या होत्या गव्हाच्या आणि एवढं टफ काम आहे ते गव्हाचं कुरवड्या करणं, बापरे मला माहीत नव्हतं. घाटता एवढं हात घायला आला त्यात. आज अक्षय तृतीया, पोळ्यांचा स्वयंपाक. मला होतं आहे का नाही स्वयंपाक काय माहिती, पण काकूंनी मदत केली. मी सुद्धा बुवाला मदत करायला गेलेली. ते घाटून अक्षरशः कंबर तर घायला आलीच, त्याचबरोबर हातसुद्धा सगळ्यांचे घायला आले. कुरवड्या वगैरे होतोपर्यंत 12 वाजले. तिथनं येऊन झाडून पुसून वगैरे सगळं केलं. शियाला आणि लाडूला आंघोळ घातली आणि परी आणि आर्या इथं फुलं तोडत होते. म्हणून लाडू मला सांगत होते की बघ दिदी आणि परी दिदी फुलं तोडतायत तर मी पण जा. म्हणलं तुझं आवरून झाले तर तू जा म्हणलं खेळायला. मग ती खाली गेली. तोपर्यंत मी इथं पुरण आणि आमटीसुद्धा तयार करून घेतलेली. आता पोळ्या करायच्यात पण घरात गव्हाचं पीठच नाही, लक्षातच नाही माझ्या. नशीब सकाळी मी गहू वाळत घातलेले, मग ते नीट करायला घेतले. थोडं रेशनिंगचं आणि थोडं चांगलं गहू मी मिक्स करून दळते, जेणेकरून चपात्या चांगल्या होतील. कारण की फक्त रेशनिंगच्या गव्हानं तर काय होतच नाही. अक्षय तृतीया म्हटलं की आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा असतो, त्यासाठीच बाई तर पितरांना नैवेद्य दाखवायला आलेल्या. त्यावर चढवतात त्यांना. मला थांबा मी मदत करते, तुम्ही चढू नका म्हणून त्यांना थोडीशी मदत केली. आणि इथं माझ्या दोन्ही लेकी मला मदत करायला आले दळण नीट करण्यासाठी. एक्स्ट्राची कामं म्हटल्यावर आहे ना सगळ्यात जास्त परिणाम होतो तो पोरांवर, झोपण्यावर आणि खाण्यावर. आता जे यायला तर मला उशीर झालेला आहे. दोघींना आंघोळ घालून बाकीची कामं उरकोसपर्यंतच मला उशीर झाला. त्यामुळे शियाला खूप भूक लागलेली, कारण की सकाळचा तिचा नाश्ता झालाच नव्हता. पहिला तिला खिमटी केली, लाडूला चारून घेतलं, शियाला चारलं आणि तिला झोपवी घातली, कारण की ती खूप झोपेला आलेली विथ भुकेली पण होती. आज प्रीती जाणार आहे मुंबईला, त्यासाठीच ह्या दोघींना इथं गॅलरीमध्ये मस्त अशा गप्पा मारायला आलेल्या. खूप वेळा आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतर शियाला झोपवली, लाडू गेली खाली झोपायलाच गेली खाली, आर्या दिदीपाशीच जाऊन झोपली. संध्याकाळी मतीने येताना फुलं आणलेली माझ्यासाठी, बुवानं पाठवून दिलेली गजरा करण्यासाठी. पण तीच फुलं मी देवांना वाहिलं, कारण की देवासमोरच ही फुलं खूप छान दिसत होती. मग दळणसुद्धा घेऊन आली आणि पहिला पीठ मळलं. पीठ मळून मग पोळ्या वगैरे करून स्वयंपाक करून घेतला. छान असं जेवणसुद्धा केलं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.